Hello everyone, I welcome you to the channel Drishti IAS and myself Akshay Gurubhaiya. So guys, मी इथे तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलोय. हा व्हिडिओ असणार आहे MPSC Geography, its syllabus and its overall nature, marks weightage and the kind of strategy itself. So आता तुम्हाला माहिती आहेच की MPSC ही UPSC च्या लाईनवरच डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे, पर्टिक्युलरली फॉर द केस ऑफ मेन्स एक्झामिनेशन अँड फॉर द केस ऑफ प्रिलिम्स तुम्ही बघणार की इथे प्रिलिम्स साठी पर्टिक्युलरली जो पॅटर्न होता, जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता, राईट, 4 ऑप्शन्स MCQ टाइप, तो पॅटर्न ॲज इट इज ठेवलेला आहे. ओके, सो आता recently UPSC चा रिझल्ट पण लागलाय. द डे बिफोर, राईट, द डे बिफोर यू विल फाइंड देयर वॉज अ रिझल्ट ऑफ UPSC आणि याच UPSC च्या लाईनवर, ओके, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल दोज UPSC कॅन्डिडेट ज्यांनी एक्झाम क्लिअर केलेली आहे. आय होप यू गाईज ऑल्सो दोज हु आर वॉचिंग त्यांचाही लवकरात लवकर नाव MPSC आणि UPSC च्या लिस्टमध्ये यावा. सो गाईज, आता बघा, UPSC च्या पॅटर्न वर MPSC ने सुद्धा सिलेबस अलाइन केलाय. हा सिलेबस यू विल फाइंड प्रिलिम्स साठी काही एक्सटेंट वर सिमिलर आहे आणि काही एक्सटेंट वर मेन साठी हा डिस्क्रिप्टिव्ह आहे, ऑल टुगेदर डिफरंट आहे. हा भरपूर याच्यामध्ये ना भरपूर काही डिफरन्सेस आहे. सो इन दिस पर्टिक्युलर व्हिडिओ इथे आपण बघणार आहे की व्हॉट इट मीन्स बाय, ओके, के भूगोल हा जो सब्जेक्ट आहे, ठीक आहे, भूगोल हा जो सब्जेक्ट आहे आपल्यासाठी. सो दिस भूगोल और ज्योग्राफी, सो हा व्हॉट एक्झॅक्टली दिस सब्जेक्ट इट मीन्स बाय, की याचा मीनिंग काय होतो, याचा अर्थ काय होतो. कारण स्कूल डेज मध्ये बघा आपण भरपूर वेळेस आहे ना हा शब्द आणि या शब्दासोबत भरपूर वेळेस खेळलो आहे. तिथून आपण खूप वेळेस ट्राय पण केला की या सब्जेक्टला आपण कसं अवॉइड सुद्धा करू शकतो. बट स्टिल यू विल फाइंड दिस सब्जेक्ट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. जेव्हा आपण MPSC प्रिपेअर करतो, मी थोडासा MPSC वर फोकस करतोय, जेव्हा आपण MPSC प्रिपेअर करतो, यू विल फाइंड की MPSC च्या प्रिपरेशन साठी जिओग्राफी हा सब्जेक्ट आपण बायपास करू शकत नाही. लाईक मेनी ऑफ स्टुडंट त्यांनी खूप वेळेस मला विचारले की सर जिओग्राफी का असं होऊ शकतं का की आम्ही इकॉनॉमिक्स स्किप करू शकतो, आम्ही जिओग्राफी स्किप करू शकतो, आम्ही हिस्ट्री स्किप करू शकतो. बिलीव्ह मी गाईज, सी, बीइंग एन ॲडमिनिस्ट्रेटर है ना, बीइंग एन ॲस्पिरंट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन, तुम्हाला हे 4 बेसिक सब्जेक्ट आहे ते रीड करण्याचे, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स. आणि जिओग्राफी हा त्याचा एक फार मोठा बेस फॉर्म करतोय. ओके, फार मोठा बेस फॉर्म करतोय. सो अशा केसमध्ये आपण या सब्जेक्टला निग्लेक्ट नाही करू शकत. ट्राय अँड अंडरस्टँड दिस केस, ठीक आहे. आता निग्लेक्ट नाही करू शकत, इट मीन्स की आपल्याला तो सब्जेक्ट प्रिपेअर करणं मस्ट आहे ना. सो प्रिपेरेशन इन अ सेन्स यू विल फाइंड की मग आता प्रिपेरेशन करायचं, दॅट इज फॉर शुअर. ओके, आपल्याला हा प्रिपेरेशन करणं मस्टच आहे. इन दॅट केस मग आपल्याला माहित पाहिजे की हा सब्जेक्ट एक्झॅक्टली काय है ना, हा सब्जेक्ट काय, याचा मीनिंग काय होतो, याचा नेचर काय असतो, देन सिलेबसचा स्कोप किती आहे आणि कसं याला रीड करायचं आहे. मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी हेच ट्राय करणार आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी, ठीक आहे, जिओग्राफी, MPSC आणि MPSC ऑल टुगेदर ऑल्सो, ठीक आहे, अपार्ट फ्रॉम जिओग्राफी, MPSC ऑल टुगेदर, आय विल ट्राय की तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या तुम्हाला वेल अंडरस्टूड झाल्या पाहिजे, वेल एक्सप्लेन्ड असल्या पाहिजे. ओके, सो I welcome you to this journey of unfolding the meaning of geography itself. ओके, MPSC जिओग्राफीची ही जी सुरुवात आता आपण करणार आहे, मला माहिती आहे की तुम्ही खूप साऱ्या लोकांनी आता स्टार्ट केलं असणार, खूप साऱ्या लोकांनी आता प्रिपरेशनचा आता सिलेबस बघितला असणार, प्रिपरेशन कशी करायची आहे, UPSC चा रिझल्ट बघितल्यावर परत इन्स्पायर पण झालेले असणार है ना. अशा केसमध्ये मग आता जर आपण या सब्जेक्ट सोबत डील करणार आहे, ठीक आहे, आहात, इन दॅट केस मग आपल्याला या सब्जेक्ट बद्दल सगळी इन्फॉर्मेशन असणं इज प्रिटी मच नेसेसरी. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे फॉर अस टू हॅव दॅट बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट. सो इन दिस पर्टिक्युलर जर्नी मग आपण आता बघू की जिओग्राफीचा मीनिंग काय. गाईज बघा की मला वाटतं जिओग्राफी या सब्जेक्ट सोबत, तो भले MPSC मध्ये आहे, UPSC मध्ये पण आहे आणि बाकी स्टेट एक्झामिनेशन मध्ये पण आहे, तुम्ही बघा स्कूल डेज पासून
ज्योग्राफी हा सब्जेक्ट तुम्ही स्टडी करताय है ना. मग आता स्कूल डेज पासून तो ऑलमोस्ट अप टू 10th यू ऑल हॅव सगळ्यांनी हा सब्जेक्ट स्टडी केलेला आहे. सो मग अशा केसमध्ये तुम्हाला याची बेसिक डेफिनेशन रिकॉल करता येते का. बघा व्हिडिओ पॉज करा आणि बघा की तुम्हाला याची बेसिक डेफिनेशन काय असणार, काय याचं म्हणजे तुम्हाला काय अंडरस्टँडिंग आहे ती तुम्ही डिफाइन करू शकता का. नाव बघा, ज्योग्राफी इज सिम्पली दॅट सब्जेक्ट के जो डील करतो. बघा मला तर ज्योग्राफी हा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट ऍक्च्युली हा फार इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. यू नो आय हॅव रिअलाइज दिस पर्टिक्युलर फॅक्ट ओनली आफ्टर कम्प्लिटिंग द इंजिनिअरिंग है ना. जेव्हा मी UPSC MPSC साठी प्रिपरेशन स्टार्ट केलं यू विल फाइंड तेव्हा मला रिअलाइज झालं की ज्योग्राफी इज रिअली इंटरेस्टिंग सब्जेक्ट. द थिंग इज द फॅक्ट इज ओव्हर हिअर यू विल फाइंड that this subject has lot many things कि ज्या well connect करता है with the our day to day surrounding है ना. सो आता पहिले त्या सगळ्या गोष्टीपेक्षा पहिले आपण बेसिक डेफिनेशन बघू. बघा ज्योग्राफी सगळ्यात आधी जी गोष्ट माइंड मध्ये येते आपल्या ती आहे मॅप है ना. ज्योग्राफी म्हटल्यावर मला सगळ्यात आधी जी गोष्ट येते एक तर मॅप येईल और अदरवाइज अर्थ इज रोटेटिंग है ना. अर्थ, स्टार, सोलार सिस्टीम, युनिवर्स असं काहीतरी लक्षात येतं राईट. सो नाउ व्हॉट इज ज्योग्राफी देन. ज्योग्राफी इज लाइक सिम्पली a subject that deals with this star, celestial bodies, solar system, earthly phenomena, then climate, then atmosphere, then minerals, then ocean, then tribal population, culture, the transportation, migration, population and like phenomena. आय होप तुम्ही बघा जेव्हा आपण 1st to 10th या स्टँडर्ड वर किंवा 4th to 10th स्टँडर्ड पर्यंत असेल जरी NCERT 6 to 12 ऍक्च्युअली सो यू विल फाइंड की 6 to 12 जरी असेल ना त्या केस मध्ये पण डिफरंट स्टेट बोर्ड मध्ये यू विल फाइंड की आधीपासून पण असतं. ओके सो 6 to 12 यू विल फाइंड या केस मध्ये वी ऑल हॅव वेंट थ्रू दिस बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ ज्योग्राफी. आपण सगळ्यांनी ही इन्फॉर्मेशन ना फार म्हणजे बेटर वे मध्ये स्टडी केलेली. फक्त प्रॉब्लेम हा आहे की आपण त्याच्यासोबत कंटिन्युएशन नाही ठेवलं आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय की आपण ज्योग्राफी म्हणा किंवा कोणताही सब्जेक्ट जो सिव्हिल सर्व्हिसेस साठी इम्पॉर्टंट आहे किंवा ह्युमॅनिटीजचा आहे तिथे थोडासा आपला कॉन्फिडन्स कमी असतो. बट स्टील don't be under confident. I am telling you by the end of this session हा सेशन व्हिडिओ सेशन एंड होईपर्यंत तुम्हाला एवढं कन्फर्म असणार की या हा सब्जेक्ट काय, याचा सब्जेक्ट काय, इन्फॉर्मेशन काय आणि सिलेबसचा एक्सटेंड आणि तुम्हाला कॉन्फिडन्स पण असेल की येस यू कॅन ऍब्सोल्युटली डू ऑर डील बेटर विथ दिस पर्टिक्युलर सब्जेक्ट ऑल्सो. सो बघा दिस ज्योग्राफी यू विल फाइंड आता हाऊ यू कॅन डिफाइन दिस सब्जेक्ट. ओके आपण ज्योग्राफीला डिफाइन कसं करू शकतो. बघा ज्योग्राफीचा डेफिनेशन वी कॅन सिम्पली डिफाइन लाइक as it is a Greek term. ठीक है देखो see geography that is simply a Greek term and it is made up of two different words, two different root words. One is geo and the other is graphene. ठीक है so geo and graphene. So what does that mean by geo? Geo म्हणजे earth, that means पृथ्वी. ओके आणि ग्राफीनचा अर्थ काय होतो. ग्राफीनचा अर्थ होतो टू स्टडी और टू राइट समथिंग अबाउट. ओके की गोष्टीबद्दल ना एक्सप्लेन करणं, डिस्क्रिप्शन, दॅट इज व्हॉट दिस ग्राफीन इट मीन्स बाय. मग बघा आता जर याचा आपण लिटरल मिनिंग कनेक्ट केला यू विल फाइंड ज्योग्राफी इज सिम्पली डिस्क्रिप्शन ऑफ द अर्थ. Yeah, description of the earth. But is it only related to the description of the earth कि earth गोलाकार आहे, okay, or earth is oblate spheroid in nature? No. ज्योग्राफी हा सब्जेक्ट फक्त शेप बद्दल डिस्कस नाही करणार किंवा अर्थ कशी दिसते याच्याबद्दल डिस्कस नाही करणार. सो इट डील्स विथ all phenomena, processes, those are connected with the earth as a planet, earth as a living home to the human being. है ना की मनुष्याचं, मानवाचं हा एक बेस लोकेशन आहे ना. इथेच तर आपल्याला ऍटलीस्ट एज ऑफ नाव वी आर अवेअर अबाउट की ह्युमन एक्झिस्टन्स आहे. आता रिसेंट मध्ये बघा करंट अफेअर्स मध्ये एक
प्लॅनेट आयडेंटिफाईड केलं जिथे पॉसिबिलिटी ऑफ लाईफ हॅज बीन एक्सप्लोर्ड, बट स्टील वी आर नॉट मच शुअर अबाउट की तिथे लाईफ असणार का नाहीये. ठीक आहे, कारण तो ऑलमोस्ट यू विल फाइंड फ्यू thousands of kilometer away. Now the thing is you will find कि geography then याचा meaning काय आहे, to describe about the earth. But see it is not merely description of the earth, it's rather कि अर्थ वर जे जे काही फिनॉमिनाज होत आहे, ठीक आहे, अर्थ वर जे जे काही फिनॉमिनाज होत आहे त्या सगळ्या फिनॉमिनाचा अर्थ सरफेसशी कसा कनेक्शन आहे आणि अर्थ सरफेस कसा इन्फ्लुएन्स होतोय आणि इन्फ्लुएन्स करतोय या सगळ्या फिनॉमिनाजला. दॅट इज सिम्पली द स्टडी ऑफ जिओग्राफी. आय होप तुम्हाला थोडंसं कनेक्ट होतं. जसं फॉर एक्झाम्पल सांगतो बघा की आता अर्थ सरफेस आहे ना, अर्थ आहे, कारण जिओग्राफी डील्स विथ द अर्थ, पृथ्वी ना. पृथ्वीवर बघा तुम्ही यू विल फाइंड की पृथ्वीवर ऍटमॉस्फिअर आहे आपला, है ना, आता वातावरण ज्याला म्हणतो आपण, राईट. सो आता इथे ऍटमॉस्फिअर पण आहे आणि या ऍटमॉस्फिअरच्या फॉर्मेशन मध्ये एव्हरी स्पेसिस हॅज सम काइंड ऑफ कंट्रीब्युशन. या इव्होल्युशन मध्ये और मॉडरेशन मध्ये यू विल फाइंड एव्हरी स्पेसिस हॅज सम काइंड ऑफ कंट्रीब्युशन. Now the thing is, if that is a case, so every species atmosphere ला influence करती है आणि atmosphere मग या species ला सुद्धा influence करतोय ना, cyclone formation through or you will find over rainfall या rainfall or drought like conditions है, or you will find global warming on this phenomena. So the thing is कि जसा you will find earth surface हा कोणत्या फिनॉमिनाजला इन्फ्लुएन्स करतोय, है ना. फिनॉमिनाज ना, फिनॉमिनाज म्हणजे प्रोसेसेस, ठीक आहे ना. फार जास्त डोंट गेट कन्फ्यूज की किती सर हेवी वर्ड आहे, नाही, फार सिंपल सा वर्ड आहे, ठीक आहे. सो फिनॉमिनाज यू विल फाइंड सरफेस फिनॉमिनाजला इन्फ्लुएन्स करतोय आणि रिव्हर्स हे फिनॉमिना सुद्धा सरफेसला इन्फ्लुएन्स करताय, या हे सरफेसला इन्फ्लुएन्स करताय. अँड द रिझल्ट इज व्हॉट, दिस इंटरॅक्शन इज रॅदर एरिया ऑफ आवर जिओग्राफिकल स्टडीज. I hope you guys are getting this fact well, है ना. मला वाटतं तुम्हाला ही डेफिनेशन प्रीटी मच क्लिअर कळाली असेल की आतापर्यंत आपण जे काही डिस्कस केलं असणार तुम्ही स्कूल डेज मध्ये, रॉक फॉर्मेशन, रॉक प्रोसेसेस, इंटेरियर ऑफ द अर्थ, ऍटमॉस्फिअर, वातावरण ज्याला म्हणतोय, किंवा माइन्स, मिनरल्स, ट्रायबल कल्चर, एनिथिंग अँड एव्हरीथिंग, यू विल फाइंड हे सगळं कनेक्ट होतंय अर्थ सरफेस सोबत, अर्थ सरफेसच्या फिनॉमिना सोबत. अँड ओव्हर देन यू विल फाइंड के इथे मग कनेक्ट होतोय अर्थ सरफेस आणि जिओग्राफीचा इंटरलिंकिंग. देन सो बीइंग ए स्टुडंट ऑफ जिओग्राफी मग आपल्याला काय बघायचंय, आपल्याला हे बघायचं की या सब्जेक्ट मध्ये कसा इंटरलिंक असणार, है ना, या सब्जेक्ट मध्ये कसा इंटरवूवन असणार. अँड दॅट इज हाऊ इट लीडिंग टू बेटर अंडरस्टँडिंग ऑफ अस ऑफ दी अर्थ सरफेस, है ना. आपली अर्थ सरफेस बद्दल किती अंडरस्टँडिंग आहे हे ते अजून बेटर वे मध्ये आपल्याला इलॅबोरेट करणार. आय होप जिओग्राफीची डेफिनेशन यू ऑल गाइज आर प्रीटी मच क्लिअर विथ. ओके, देन नाव बघा आता हे जिओग्राफीचे ब्रांचेस काय काय, ठीक आहे, जिओग्राफीचे ब्रांचेस काय काय यू विल फाइंड that is given in NCERTs. ठीक आहे, जर तुम्ही NCERT रीड केली असणार, सो NCERT 11th chapter 1st title 1 fundamentals of physical geography and chapter 1st last page वर or in between you will find there is a chart given. ठीक आहे, तिथे एक चार्ट दिलाय, टेबल दिलाय एक प्रॉपर, आणि त्या टेबल मध्ये हेडिंगच आहे ब्रांचेस ऑफ जिओग्राफी. ठीक आहे, मग आता ब्रांचेस ऑफ जिओग्राफी you will find geography has been divided into different branches. ठीक आहे, 4 prominent branches तिथे कनेक्ट होणार आहे, बट आपण जनरली मोर आपल्यासाठी 2 इम्पॉर्टंट आहे. एक आहे फिजिकल जिओग्राफी, फिजिकल जिओग्राफी, एक असणार ह्यूमन जिओग्राफी, एक असणार रिजनल जिओग्राफी, आणि एक असणार, एक आहे इनफॅक्ट इन द सेन्स फिलॉसॉफिकल. फिलॉसॉफिकल जिओग्राफी. ठीक आहे, सो हियर द व्हेरी रूट अँड फिलॉसॉफी ऑफ जिओग्राफिकल थॉट्स दॅट रादर लाईज. ठीक आहे, तो तिथे कनेक्ट होतोय. रिजनल जिओग्राफी मध्ये आपण रिजन वाईज स्टडी करणारे सगळे, एशिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका,
इंडिया, महाराष्ट्र है ना, हे सगळे रिजन्स आहे. सो मग त्यांचा स्टडी करणं, दॅट इज रिजनल ज्योग्राफी. नाउ फॉर द केस ऑफ दिस टू मेनली, जिथे आपला एनसीईआरटी पण डिवाइड होतोय, आपला सिलेबस पण ऍक्च्युअली डिवाइड होतोय. ऍज इन यू विल फाइंड फिजिकल ज्योग्राफी डिवाइडेड इनटू जिओमॉर्फोलॉजी. बघा जिथे आपण जिओमॉर्फोलॉजी तिथे स्टडी केलाय रॉक्स, interior of the earth, then process of formation of the planet, solar system, मग त्यांचं connection, rotation, revolution and this kind of phenomena. Then earthquake, volcanoes as well. Then you will find climatology. मग इथे आपण बघणार climate, climatology, atmosphere, then global warming. ग्लोबल वॉर्मिंग आहे, ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट असणार, क्लायमेटचे टाइप्स काय काय आहे आणि त्या सगळ्या रिलेटेड गोष्टी. ठीक आहे. देन यू विल फाइंड आफ्टर दिस ओशनोग्राफी. ओशनोग्राफी मध्ये ओशन काय आहे, सी काय आहे, गल्फ अँड बे मध्ये काय डिफरन्स असणार, किंवा अकॉर्डिंगली यू विल फाइंड ऑल दोज कन्सेप्ट. मग ओशन करंट्स काय असतात, ठीक आहे, समुद्री प्रवाह ज्याला म्हणतो आपण, ओशन करंट्स, टाइड्स काय असतात, मग यांचा इन्फ्लुएन्स काय होतो, कोरल रिफ्स काय, हे सगळ्या गोष्टी यू विल फाइंड ओशनोग्राफी मध्ये असणार. देन नेक्स्ट यू विल फाइंड दॅट कनेक्ट्स विथ दी सॉइल बायोजिओग्राफी अँड सॉइल जिओग्राफी. ठीक है, this way. Now for the case of human you will find there are different. ह्यूमन ज्योग्राफी मध्ये बघा, मी परत त्याच्यावर व्हिडिओ सुद्धा बनवला तुमच्यासाठी की ह्यूमन ज्योग्राफी आणि फिजिकल ज्योग्राफी मध्ये एक्झॅक्टली डिफरन्स काय, बट तरी इथे सांगतो छोटासा. फिजिकल ज्योग्राफी मध्ये आपण नॉन लिव्हिंग फिनॉमिना जे अर्थ सरफेस आणि अर्थ सरफेस सोबत इन्फ्लुएन्स होत आहे त्यांचा स्टडी करतो. बघा इथे सगळे नॉन लिव्हिंग ऍस्पेक्ट्स आहे. बट ओव्हर हिअर ह्यूमन ज्योग्राफी, इथे आपण लिव्हिंग फिनॉमिना पर्टिक्युलरली कीपिंग ह्यूमन ऍट द सेंटर. आपण काय करतोय की ह्यूमनचा अर्थ सोबत कसा इन्फ्लुएन्स होतोय सरफेस सोबत, आणि या सरफेस ह्यूमनला कसा इन्फ्लुएन्स करतोय, दॅट इज इक्वली. फ्लड आलाय, वोल्कॅनो आलाय, देन सुनामी आली, कसा इन्फ्लुएन्स होतोय, आणि ऍग्रिकल्चर अँड एव्हरी ऍस्पेक्ट मध्ये कसा इन्फ्लुएन्स करतोय, दॅट इज व्हॉट यू विल फाइंड दिस ह्यूमन ज्योग्राफी. मग ह्यूमन ज्योग्राफी मध्ये इकॉनॉमिक ज्योग्राफी असणार, इकॉनॉमिक ज्योग्राफी. ठीक आहे. मग इकॉनॉमिक ज्योग्राफी फर्दर 3-4 टाइप्स मध्ये असणार, जसं ट्रेड ज्योग्राफी, ट्रान्सपोर्टेशन ज्योग्राफी, रिसोर्स ज्योग्राफी, है ना. सो अँड ऍग्रिकल्चर ज्योग्राफी. ऍग्रिकल्चर ज्योग्राफी सुद्धा याचाच पार्ट असतो. ठीक आहे, ऍग्रिकल्चर ज्योग्राफी. सो दिस वन. देन यू विल फाइंड इथे हिस्टॉरिकल ज्योग्राफी, then cultural geography, then population geography, then you will find settlement geography, right? Urban settlement, rural settlement and all those phenomena. So you will find this particular case of human geography. बघा इथे सगळे human related living aspect influence करतात है ना. इथे सगळे नॉन लिव्हिंग अर्थ सरफेसचे फॅक्टर्स इन्फ्लुएन्स करतात. नॉन लिव्हिंग फॅक्टर नॉन लिव्हिंग अर्थ सरफेसला कसा इम्पॅक्ट करतोय, आणि लिव्हिंग ह्युमनचे फॅक्टर्स अर्थ सरफेसवर कसा इम्पॅक्ट करतोय आणि कसे इन्फ्लुएन्स होत आहेत, दॅट इज व्हॉट दिस एस्पेक्ट ऑफ ह्युमन ज्योग्राफी. आय होप ॲटलीस्ट एज ऑफ नाव तुम्हाला एवढा डिफरन्स कळाला असणार फिजिकल ज्योग्राफी अँड ह्युमन ज्योग्राफी त्या वे मध्ये. ठीक आहे. नाव बघा गाईज, नेक्स्ट आता मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द सब्जेक्ट, दॅट what like say the most important section of the subject. मग आता हा सब्जेक्ट आपण सिलेबसचा स्कोप किती आहे, या सब्जेक्ट हा जो आहे तो सब्जेक्टच्या सिलेबसचा स्कोप किती आहे, दॅट इज इक्वली मच इम्पॉर्टंट. मी इथे थोडासा फोकस प्रिलिम्स स्पेसिफिक वर केला, बट मेन्स आपण सिलेबस तशाच ओरिएंटेशन मध्ये आहे आणि तो आपण बघणार पण इन डिटेल फर्दर. सो सिलेबस फॉर द एक्झामिनेशन हा आहे एमपीएससी लाइक प्रिलिम्स एग्जामिनेशन. ठीक है, एमपीएससी प्रिलिम्स एग्जामिनेशन चा हा सिलेबस आहे जो मोर और लेस अलाइन करतो यूपीएससी च्या सिलेबस सोबत. आता बघा यू विल फाइंड इथे करंट इव्हेंट्स आहे, हिस्ट्री आहे, ज्योग्राफी आहे. ठीक आहे, ज्योग्राफी आहे, देन पॉलिटी, इकॉनॉमी, देन जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट, इकोलॉजी अँड जनरल सायन्स. ठीक आहे, हे सगळे ब्रॉड बेसिसवर 7 सब्जेक्ट्स जे आपल्याला प्रिलिम्स साठी स्टडी करायचे आहेत. अँड ओव्हर हिअर इटसेल्फ यू विल फाइंड in the third point we have this geographical description of the subject. ठीक आहे, इथे आहे ज्योग्राफीचा सिलेबस. आता तुम्ही म्हणणार सर हा सब्जेक्ट आहे बघा हार्डली एक सिंगल लाईनचा
है ना. ओव्हरऑल सिलेबस पण 7 to 8 डिफरंट लाईनचा आहे. आणि जिओग्राफीचा जर सिलेबस बघितला तर तो हार्डली आहे 1 किंवा 2 लाईनचा. जर वर्ड मध्येच काउंट करायचं झालं तर हे असतील 15 वर्ड्स और 20 वर्ड्स. ठीक आहे, नॉट मोर दॅन दिस. 15 to 20 words syllabus is what being given for one of the most difficult examination over in the country. ठीक आहे, यूपीएससी साठी पण आणि एमपीएससी मध्ये पण, महाराष्ट्रामध्ये पण सगळ्यात जास्त डिफिकल्ट जी एक्झाम म्हणतो आपण एमपीएससी, राईट. आणि त्याचा सिलेबस किती दिलाय बघा, राईट. अगर जर आपण जिओग्राफीचा इथे जर तो डिस्कस केला, हार्डली 15 वर्ड्स, हार्डली 15 वर्ड्स. कॅन यू इमॅजिन की असं कसं होऊ शकतो की जी एक्झाम आपण म्हणतोय फार जास्त डिफिकल्ट आहे, त्या एक्झामिनेशनचा सिलेबस फक्त 15 वर्ड आहे किंवा 20 वर्ड्स आहेत. रियली? सो इज दॅट सब्जेक्ट इज रियली डिफिकल्ट? माय आन्सर इज सब्जेक्ट इज बाय नो मीन्स डिफिकल्ट. आय विल मेक शुअर, ठीक आहे, मी एवढं एन्श्योर करणार की तुम्ही त्या सब्जेक्ट सोबत तुम्हाला 100%, ओके, 100% तुम्हाला जिओग्राफी सोबत कनेक्शन फील होईल. आणि तुम्ही जिओग्राफीचा जो फिअर फोबिया असेल मे बी इन स्कूल डेज, राईट, कोणाला असेल कोणाला नसणार, पण तो आपण तो फोबिया, राईट, आय विल ट्राय माय बेस्ट की तो सब्जेक्ट कसा इंटरेस्टिंग बनवता येईल, राईट. बिकॉज आय हॅव बीन टीचिंग दिस सब्जेक्ट नाउ सिन्स मोर दॅन 8 years. ओके, 8 years पेक्षा जास्त मी आता सब्जेक्ट टीच करतोय. मास्टरेट पण या सब्जेक्ट मध्ये केलंय, यूजीसी नेट सुद्धा मी क्लिअर केलंय. ओके, सो आय फील की आता या सब्जेक्ट मध्ये माझा कोर एरिया आणि इंटरेस्ट पण क्रिएट झालाय आणि तोच इंटरेस्ट मी ट्राय करेल की तुमच्यामध्ये पण तो क्रिएट होईल. ठीक आहे. सो नाउ फॉर दॅट सब्जेक्ट जो 15 ते 20 वर्ड्स आहे, मग असा सब्जेक्ट कॅन यू इमॅजिन डिफिकल्ट कसा असणार. द थिंग ओव्हर हिअर नाव डू अंडरस्टँड वन थिंग. बघा, एमपीएससी मध्ये जेवढा सिलेबस दिलाय, यूपीएससी मध्ये जेवढा सिलेबस दिलाय, तो सिलेबस फक्त तेवढाच असेल असं नाहीये. ठीक आहे, हा आहे रीडिंग बिटवीन द लाईन्स वाला पॉइंट, राईट. दॅट इवन दो इथे 15 ते 20च वर्ड दिसत आहे, बट व्हॉट ऍट द एंड यू विल रिअलाइज दॅट दिस सिलेबस इज रॅदर व्हेरी comparatively larger, not very large but comparatively larger, right. जिथे पूर्ण एनसीईआरटी आणि पॉसिबली बियॉन्ड जिओग्राफिकल फिनॉस कनेक्ट होत आहे. बघा आता जसं महाराष्ट्र, ठीक आहे, महाराष्ट्राची जिओग्राफी असणार पहिला पार्ट, इंडिया ह्याची जिओग्राफी असणार इंडियाची, आणि वर्ल्ड. 3 जिओग्राफीचे सेपरेट सेक्शन्स आहेत, त्यांनी फक्त 3 वर्ड मध्ये कव्हर केले. तर आर यू गेटिंग? 3 वर्ड्स आहेत, 3. दॅट डझंट मीन की ते फक्त 3 सिंपल वर्ड्स आहेत. नो, दे आर लाईक ए वास्ट इन देमसेल्फ. ठीक आहे, ते स्वतःच एवढे इलॅबोरेटिव्ह आहे की याच्यामध्ये मग महाराष्ट्राची फिजिकल जिओग्राफी येणार, राईट, इथे दिलाय फिजिकल जिओग्राफी. महाराष्ट्राची सोशल जिओग्राफी असणार, महाराष्ट्राची इकॉनॉमिक जिओग्राफी असणार. इंडियाची फिजिकल जिओग्राफी, इंडिया सोशल जिओग्राफी, इंडिया इकॉनॉमिक जिओग्राफी. वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी, सोशल जिओग्राफी, इकॉनॉमिक जिओग्राफी. ठीक आहे, अँड ईच ऑफ दिस देन फिजिकल जिओग्राफी यू विल फाइंड इज फर्दर being divided into, जसं आता आपण ब्रांचेस बघितले याच्यासाठीच बघितले, that physical geography as that point divided into geomorphology of Maharashtra, of India, of world, climatology of India, of world, of Maharashtra, oceanography of Maharashtra, of India, of world, biogeography of Maharashtra, India and world, and soil geography Maharashtra, India and world. समज आता कळतोय की सिलेबसचा स्ट्रेस बघा किती आहे. येस, अँड देन इवन जिओमॉर्फॉलॉजी मध्ये पण मग काय असणार, रॉक टाइप्स असणार, इंटेरियर ऑफ द अर्थ असणार, व्होल्कॅनोची लोकेशन्स असणार, महाराष्ट्रामध्ये डिफरंट, इंडियामध्ये डिफरंट, त्यांचा डेप्थ आणि त्या रिलेटेड स्टडी. फार डिफिकल्ट नाही, आय एम टेलिंग यू. दॅट इज माय ड्युटी हाऊ टू मेक दिस सब्जेक्ट रॅदर व्हेरी मच सिम्पल अँड इझी फॉर यू. बट द थिंग इज की आपल्याला पहिले स्कोप समजून घ्यायचं की हा सब्जेक्ट किती स्कोप किती जातोय त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचा ना. आता देन सेकंड एस्पेक्ट बघा काय दिला इथे, the social and economic geography of India and world and Maharashtra, right. आता मग social and economic geography म्हणजे मग तो आला ह्युमन जिओग्राफी. ठीक आहे, इथे इकॉनॉमिक जिओग्राफी, ट्रेड, ट्रान्सपोर्टेशन, रिसोर्स and agriculture of Maharashtra, India and world, and social geography, history, social, cultural, yes, tribal, population, settlement. You will find this all rather forms the part of the whole syllabus of MPSC geography prelims. Equally the same syllabus, however in a descriptive manner, that is applicable for mains MPSC syllabus also. मला वाटते की तुम्हाला या गोष्टी
प्रिटी मच क्लिअर होत आहे ना. बघा सिंपल सिलेबस नो डाऊट, बघा आय एम प्रिटी मच क्लिअर. सिलेबस हा सिंपल आहे आणि सब्जेक्ट पण सिंपल आहे. फक्त UPSC ने काय केलंय आणि MPSC ने काय केलंय, ठीक आहे, कारण हा दोघी सिलेबस यू मस्ट बी नोइंग की प्रिटी मच अलाइंड आहे. तर त्यांनी हे केलंय की तुम्हाला तो हलकासा ना म्हणजे दॅट रीडिंग बिटवीन द लाईन ॲबिलिटी किती आहे, की आर यू गेटिंग की एक सिंगल लाईन फक्त सिलेबस दिला म्हणजे सब्जेक्ट फार सिंपल असणार, और आर यू गोइंग टू कन्सिडर इट लाईक की एक सिंगल लाईन आहे बट याला मला अंडरस्टँड करावं लागेल की एक वर्डचा काय काय मिनिंग आहे ना, एक एक वर्डचा काय मिनिंग आहे, अँड देन ओनली देन यू विल फाइंड के तिथे अंडरस्टँडिंग वुड बी रादर बेटर. ओके, तो आय होप तुम्हाला या सगळे पॉइंट्स क्लिअर असणार की जिथे आपल्याला फिजिकल ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्र, फिजिकल ज्योग्राफी ऑफ इंडिया, फिजिकल ज्योग्राफी ऑफ वर्ल्ड, ठीक है, सोशल ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्र, सोशल ज्योग्राफी ऑफ इंडिया, सोशल ज्योग्राफी ऑफ वर्ल्ड, and economic geography of Maharashtra, economic geography of India, and economic geography of world we need to discuss in the case of preliminary MPSC examination, UPSC examination also. Okay, so this is what about the syllabus. Now आता मग सिलेबस नंतर मग क्वेश्चन राहतोय की why even this is our part of our syllabus. Why geography as a subject है ना, कि हा geography हा आपल्या सिलेबसचा पार्ट का आहे. That is a most valid question. The reason being के तुम्हाला असं वाटायचं ना का बरं हिस्ट्री स्टडी करताय हे लोक, का बरं ज्योग्राफी स्टडी करताय, का बरं इकॉनॉमिक स्टडी करताय, मग यांना स्टुडंटला परेशान करायला आवडतं का, है ना, असंच वाटत असेल तुम्हाला. मेनी ऑफ स्टुडंट माय स्टुडंट दे आर लाईक की सर इनको ना परेशान करना है, सो दॅट्स वाय. सी त्यांना ना आम्हाला त्रास द्यायचा म्हणून आपण असं करतोय. नो, see the thing is those framers of this syllabus they are not sitting there. ओके, ते याच्यासाठी नाही बसले की तुम्हाला ते परेशान करतील. नो, त्यांचा तुमचा आणि त्यांचा काय संबंध, ते का तुमच्याशी रिवेंज घेतील. द थिंग इज की त्यांना असे ऑफिसर्स पाहिजे की ज्यांना सोसायटीच्या हिस्ट्री बद्दल आयडिया आहे. औरंगजेबचा जो आता सध्या इश्यू चालू होता ना कबड्डी बद्दल, तो काय इश्यू आहे, किंवा त्यांना त्या सोसायटीच्या क्लायमॅटिक कंडिशन बद्दल अवेअरनेस आहे, ट्रायबल कल्चर बद्दल अवेअरनेस आहे, त्या सोसायटीच्या त्यांचं ट्रान्सपोर्टेशन, ट्रेड, ओशन, कोस्टल रिजन, इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट अँड ऑल दोज आस्पेक्ट याच्याबद्दल त्याला प्रॉपर आयडिया आहे. आर यू गेटिंग? या सो द थिंग इज की परेशान करण्यासाठी नाहीये. द थिंग, द व्हेरी सिंपल थिंग, यू विल रिअलाइज व्हेन यू बी पोस्टेड ॲज अन ऑफिसर इन दी डिस्ट्रिक्ट्स, है ना, when you guys will be posted as an officer in the various district, you will then realize की हा नॉलेज कसा तुम्हाला यूज होतोय, है ना. जोपर्यंत तुम्हाला अमरावतीचा कल्चर माहित नसेल तर तुम्ही कसं तिथे डिस्ट्रिक्ट मध्ये जाऊन सर्व करणार. तुम्हाला गोंदिया, नागपूर, भंडारा किंवा महाराष्ट्र, मराठवाडा, औरंगाबाद, सॉरी संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, राईट. सो मग यांचा जर कल्चर, त्यांचा क्लायमेट कंडिशन, त्यांच्या ऍग्रिकल्चरचे प्रॉब्लेम्स, त्यांच्या ट्रायबल रिलेटेड खानदेशमध्ये जसं प्रॉब्लेम, मग हा प्रॉब्लेम जर आपल्याला माहित नसेल, हाऊ कम यू गाईज विल एबल टू सॉल्व दोज प्रॉब्लेम देन. तुम्हाला तिथे ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठीच तर बसवलंय ना. पब्लिक सर्व्हिस ऍक्ट का बनवलाय आपण, याच्यासाठीच तर बनवलाय की गव्हर्नमेंट सर्वंट्स आर लाईक पब्लिक सर्वंट, की त्यांना त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत, राईट, ना की प्रॉब्लेम क्रिएट करायचे फर्दर. ओके, सो द थिंग इज का हा आपल्या सिलेबसचा पार्ट आहे. द व्हेरी फॅक्ट इज दॅट तुम्ही जेव्हा ऑफिसर म्हणून अपॉइंट होणार, तुम्हाला या सब्जेक्टचा नॉलेज हा फ्युचर मध्ये हेल्प करेल. ट्राय अँड अंडरस्टँड दिस थिंग, है ना. तो कन्सिडर, मी आता हा का पॉइंट ऍड केलाय, द रिझन इज सिंपल, कारण जोपर्यंत ना आपल्याला कोणत्याही गोष्टीचा बेनिफिट काय ते कळत नाही ना, तोपर्यंत आपला इंटरेस्ट क्रिएट नाही होत, है ना. की जसं क्रिकेट, यार क्रिकेट का खेळायचंय, तर सचिन सारखं मोठं नाव झालं, पैसा येतो, ब्रँडिंग करता येते आणि सगळ्या गोष्टी. बट द थिंग इज मग सेम गोज फॉर दिस सब्जेक्ट ऑल्सो. एमपीएससी करायची का करायची तो रिझन क्लिअर आहे, बट मग त्याच्यामध्ये सब्जेक्ट का स्टडी करायची तो रिझन आपला क्लिअर नसणार, आणि मग काय असणार, दॅट विल लीड टू ए काइंड ऑफ डिसइंटरेस्ट आफ्टरवर्ड. जेव्हा सब्जेक्ट मध्ये थोडासा डिफिकल्ट टाइम येतो, आणि तो प्रत्येक सब्जेक्ट मध्ये येतो, मग तुम्ही काय असणार तिथे, काय असणार तुम्हाला की यार मग आता का सब्जेक्ट स्टडी करतोय. नो, यू शॅल रिमेंबर दिस फायनल बेनिफिट ऑफ दिस सब्जेक्ट, है ना. फ्युचर मध्ये आपल्याला हा सब्जेक्ट फार जास्त हेल्प करेल. ठीक आहे ना. आता मग जो आपला युज्युअल केस असतो, व्हॉट दॅट के मार्क्सचा वेटेज किती आहे, है ना, मार्क्सचा वेटेज किती आहे.
आता मार्क्सचा वेटेज बघा, सिम्पली दी एक्झामिनेशन मध्ये जर आपण, कारण आता एक्झामिनेशन आता नवीन पॅटर्न तर आलेला आहे, आता 25 पासून अप्लिकेबल असणार आहे. सो आपल्याकडे एक्झॅक्टली डेटा नाहीये की किती हा वेटेज असणार, बट स्टील जर आपण युपीएससी सोबत कनेक्ट केला आणि पास्ट एमपीएससी चे सब्जेक्ट ऑब्जेक्टिव्ह पेपर जरी कनेक्ट केले तरी सुद्धा यू विल फाइंड ज्योग्राफी फॉर बोथ वर्ल्ड 3 वर्ल्ड, इंडिया अँड महाराष्ट्र. ठीक आहे, महाराष्ट्र पण असणार. हे तिघेही मिळून ऍट लीस्ट आय एम टेलिंग यू 15 to 20 क्वेश्चन्स एव्हरी इयर असतात. 15 to क्वेश्चन करंट अफेअर पण ऍड करू शकतो आपण. सो 15 to 20 क्वेश्चन्स आउट ऑफ 100 is what a usual nature or weightage given to this particular subject. त्याच्यामुळे हा सब्जेक्ट हा फार इम्पॉर्टंट आहे. जेव्हा ओव्हरऑल एक्झामिनेशन फक्त है ना 200 मार्क्सची आहे, GS1 पर्टिक्युलरली सांगतोय मी, कारण सीसॅट क्वालिफाईंग असणार, आणि त्याच्यामध्ये वेटेज आपला जातोय अराउंड 100. मग अशा केसमध्ये हा सब्जेक्ट 40 मार्क्सचा सब्जेक्ट आहे. कॅन यू इमॅजिन की 40 मार्क्स किती इम्पॉर्टंट आहे. येस, जर एका सब्जेक्टने तुम्हाला 30 or 40 मार्क्स दिले, लीड घेतलाय, यू विल फाइंड की तुमचा कट ऑफ तर क्लिअर असणार आहे ना. सो डू रिमेंबर की एमपीएससी प्रिलिम्स मध्ये याचा फार वेटेज आहे. इक्वली यू विल फाइंड की याचा मेन्स और मार्क्स वेटेज इन मेन्स एग्जामिनेशन एंड इंटरव्यू स्टेज कसा आहे. that you will find in mains written examination, you will find इथे पण या सब्जेक्टचा फार वेटेज आहे. राईट, ज्योग्राफी GS1 मध्ये तर क्लिअरली दिलाय है ना, GS1 मध्ये की तिथे ज्योग्राफी हा सब्जेक्ट आहे यूपीएससी पॅटर्न सोबत. कारण आता इथे पहिली एक्झाम होणार आहे आपली, राईट, तो आपल्याकडे एक्झॅक्टली इन्फॉर्मेशन नाही, बट जर मी यूपीएससी सोबत ट्रेस केलं तर यूपीएससी मध्ये लास्ट इयर पेपर 1 GS1 मध्ये ज्योग्राफीचे ऑलमोस्ट 9 क्वेश्चन्स होते. राइट, 8 to 9 क्वेश्चन्स आर प्रिटी मच कंपल्सरी. 4 क्वेश्चन्स असणार 10 मार्कर आणि 4 ते 5 क्वेश्चन्स असणार 15 मार्कर. सो इन दॅट केस यू विल फाइंड हा वेटेज जातो 100 or 100+ मार्क्स इन पेपर 1 ओनली. आय एम टॉकिंग अबाउट, राइट, पेपर 1 मध्ये एवढा जातोय. इथे GS3 मध्ये याचाच कनेक्ट येतोय बघा, एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी, जो आपण कव्हर करणार आहे फॉर शुअर. राईट, सो एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी इथे सुद्धा यू विल रिअलाइज की हा इथे क्वेश्चन्स असणार 4 है ना. यूपीएससी साठी सांगतो तोच पॅटर्न आय एक्सपेक्ट के फॉलो होणार आहे एमपीएससी मध्ये पण. सो 4 क्वेश्चन्स असतील, 2 10 मार्कर, 2 20 मार्कर. राईट, 2 क्वेश्चन 10 मार्कर अँड 2 क्वेश्चन्स 15 मार्कर. इन दॅट केस यू विल फाइंड 50 मार्क्सचा इथे पण वेटेज आहे ना, 50 मार्क्सचा. ओव्हर हियर 150 मार्क्स आर ऑलरेडी गिवन बाय स्टडिंग दिस सिंगल सब्जेक्ट. आर यू गेटिंग दिस? राइट, एक सिंगल सब्जेक्टने तुम्हाला 150 मार्क दिले, जिथे यूपीएससीचा आता जो रिझल्ट लागलाय टॉपरचा स्कोर आहे 1010 चे समवेअर अराउंड. कॅन यू इमॅजिन 150 हा स्कोर जर असेल एक सब्जेक्ट देतो. आणि अपार्ट फ्रॉम दिस यू विल फाइंड की इथे जर तुम्ही त्याला ऑप्शनल डिसाइड केलाय है ना, and believe me guys, you will take it as a optional. Yeah, ha one of the highest taken optional आहे this particular geography over in the UPSC domain. ठीक है, so and if you have decided to take it as optional, I am always there with you. ठीक है, optional जर तुम्ही हा डिसाइड केला असेल तर I will for sure guide you for this case. Okay, so the thing is optional साठी इथे राइट, इथे मग 500 मार्क्स होता जर हा ऑप्शनल आपला केस असेल. अदरवाइज एसे पेपर मध्ये पण हा हेल्प करणार आहे तुम्हाला. एसे मध्ये ज्योग्राफी राइट रिलेटेड, एन्व्हायरमेंट रिलेटेड एसेस असतील तिथे. अँड देन पर्सनॅलिटी टेस्ट जर तुम्ही मराठवाडा रिजन मधून असणार, डोंट यू थिंक तुम्हाला ड्राउट कंडिशन किंवा दुष्काळावर क्वेश्चन असेल, डोंट यू थिंक ऍग्रिकल्चर फार्मर सुसाईडवर क्वेश्चन असणार. जर तुम्ही विदर्भातून येत असणार तर ऑब्वियस एमपीएससी मध्ये तुम्हाला तो पॅनलिस्ट फॉर शुअर विचारतील की विदर्भामध्ये मग क्लायमेट कंडिशन, ऍग्रिकल्चर, वॉटर स्कॅर्सिटी कसा प्रॉब्लेम. राईट, खानदेश मधले वेगळे प्रॉब्लेम, वेस्टर्न महाराष्ट्राचे वेगळे प्रॉब्लेम्स. राईट, सो द थिंग इज सी पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये तुम्हाला हा सब्जेक्ट किती हेल्प करेल हा तर डिपेंड करतोय तुमच्या आन्सर स्किल्सवर आणि तुमच्या त्या रिजनच्या बॅकिंगवर सुद्धा. राईट, सो द थिंग इज दिस particular subject I believe will help you a lot
Okay, I'll help you a lot and equally believe me, I will help you a lot for clearing this examination of yours. ठीक आहे, MPSC क्लिअर करण्यासाठी जिओग्राफी जेवढा हेल्प करेल त्याच्यापेक्षा मी जास्त ट्राय करेल की मी तुम्हाला हेल्प कसा करू. ठीक आहे. हाऊ टू स्टडी जिओग्राफी. आता बघा गाईज, फार सिंपलचा केस आहे, फार सिंपलचा केस आहे. असं नाहीये की इथे ना मला फार काही वेगळ्या गोष्टी बघायच्या आहेत किंवा फार काही वेगळ्या गोष्टी करायच्या आहेत. नाही, बिलकुल नाही. काही रिपिटेटिव्ह टर्म्स आहे जे तुम्ही आधी पण ऐकले असणार, आधी पण यू मस्ट हॅव गॉन थ्रू दिस वे ऑल्सो. बट काय ना, खूप वेळेस आपल्याला ते प्रॉपर कनेक्ट नाही झालं. मी माझ्या क्लासमध्ये काही गोष्टी एन्श्योर करतो आणि ज्याच्यामुळे मी बघितलंय क्लासमध्ये ना जिओग्राफीमध्ये स्टुडंटचा इंटरेस्ट खरंच क्रिएट होतो. ठीक आहे. आय एम नॉट बोस्टिंग माय सेल्फ, बट द थिंग इज की खरंच हा सब्जेक्ट तेवढा इंटरेस्टिंग आहे. राईट, माझी काही स्किल मे बी नसेल तेवढी, बट अल्टिमेटली सब्जेक्टमध्ये एवढा इंटरेस्टिंग आहे ना, या सब्जेक्टमध्ये एवढा इंटरेस्ट आहे की आपण जर तो प्रॉपर वेने स्टडी केला, बिलीव्ह मी, यू कॅन ऍब्सोल्युटली फाइंड अ गुड कनेक्ट, वेल कनेक्ट विथ दिस सब्जेक्ट. ठीक आहे. आता बघा काय, पहिला तर आहे कन्सेप्च्युअल रीडिंग. ठीक आहे, कन्सेप्च्युअल रीडिंग. ना व्हॉट डज इट मीन बाय कन्सेप्च्युअल रीडिंग? कन्सेप्च्युअल रीडिंग म्हणजे की असं आहे, आपण बघा काय करतो ना, कन्सेप्च्युअल रीडिंग मध्ये पहिले तर आपण फार सिरियस वे मध्ये करणार. ठीक आहे, आणि नंतर काय होतं, आपण फक्त रीडिंग करायला स्टार्ट करतो. मग कन्सेप्ट उडून जाते कुठेतरी आणि फक्त रीडिंग राहते आपल्या बुकमध्ये. राईट, की मग आपला टार्गेट काय असतो की लवकरात लवकर बुक कंप्लीट करायची. नो, बिलीव्ह मी दॅट क्वालिटी इज ऑलवेज सुपिरियर दॅन क्वांटिटी. है ना, की कोणत्याही कामात क्वालिटी ही जास्त मॅटर करते दॅन इट्स क्वांटिटी. ठीक आहे, दॅन इट्स क्वांटिटी कधीही जास्त मॅटर करते. सो सिंपलचा केस आहे दॅट की जर तुमच्या रीडिंग मध्ये क्वालिटी नसेल तर मग तुम्हाला तो अंडरस्टँडिंग क्लिअर नाही होणार. ठीक आहे. सो मी इथे तुम्हाला एक क्ल्यू सांगेल कसं जिओग्राफी मध्ये इंटरेस्ट क्रिएट करायचा आहे. डू रिमेंबर की कधीही आपण जेव्हा रीड करतोय ना, ऑलवेज आस्क दॅट वन सिंगल लाईन. ठीक आहे, त्या लाईनला एक क्वेश्चन विचारा, दोन क्वेश्चन, वाय अँड हाऊ. WH टाइप ऑफ क्वेश्चन्स आपल्याला विचारायचे आहेत. दॅट की कन्सेप्च्युअल रीडिंग कशी एन्श्योर करायची आहे, तर प्रत्येक त्या लाईनला आपण विचारायचं हाऊ अँड व्हाय यू आर सो. अर्थ रोटेट्स ऑन इट्स ऍक्सिस, मग तिथे त्याला विचारा हाऊ अर्थ रोटेट्स अँड व्हाय अर्थ रोटेट्स. राईट, तुम्ही बघा तुम्हाला तिथे आन्सर भेटेल. देन यू विल फाइंड विंड मूव्स फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. मग विचारा हाऊ विंड मूव्स फ्रॉम अँड व्हाय दे आर मूव्हिंग फ्रॉम दॅट हाय प्रेशर झोन टू लो प्रेशर झोन. है ना, अकॉर्डिंगली क्लायमेट टाइप्स असणार कोणताही. है ना, सायक्लोन आलाय किंवा मग आता करंट अफेअर मध्ये यू विल फाइंड के क्लाउड बस्टिंग इव्हेंट आहे जम्मू अँड काश्मीर मध्ये. ठीक आहे, मग हे इव्हेंट्स का होत आहेत आणि कसे होत आहेत. राईट, यू विल फाइंड जर तुम्ही या गोष्टी दोन क्वेश्चन्स, राईट, दोन क्वेश्चन आय एम टेलिंग यू, हे दोन क्वेश्चन विचारले ना, तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी फॉर शुअर विल बी देअर. है ना, राईट. बट ही प्रॅक्टिस तुम्हाला कंटिन्यू करावं लागेल, कारण आपण काय करतो स्टार्टिंगला आपण एनर्जेटिक असतो, मग फार क्वालिटेटिव्हली करणार आणि नंतर मग आपली फक्त क्वांटिटी फोकस असणार, रीडिंग मेअरली. है ना, की आता बुक लवकर कंप्लीट करायची. नो, ठीक आहे. सो आय होप फर्स्ट पॉइंट इज क्लिअर. सेकंड, बघा जिओग्राफीचा मीनिंग काय असतो? जिओ, अर्थ, ग्राफीन इट मीन्स टू स्टडी और टू डिस्क्राइब. सो जिओग्राफी एज अ सब्जेक्ट इज टू डिस्क्राइब द अर्थ. Now, if it is to describe the Earth's surface, it simply means that कि हा अर्थ सरफेस बद्दल काहीतरी एक्सप्लेन करतोय. ठीक आहे, आणि तुम्ही पण या अर्थ सरफेसचेच नेटिव्ह आहेत ना. राईट, यू, मी अँड ऑल आर नेटिव्ह टू दिस अर्थ सरफेस. मग हा आपल्या सराउंडिंगचा तर पार्ट आहे ज्याला हा डिस्क्राइब करतोय सब्जेक्ट. इट इज डुईंग नथिंग अदर दॅन दिस. राईट, की तो काय करतोय की तुमच्या सराउंडिंग मध्ये जो क्लायमेटिक चेंजेस होत आहेत त्या सब्जेक्ट मध्ये स्टडी होतोय. तुमच्या सराउंडिंग मध्ये जो ओशन्स मध्ये चेंज होत आहे, सी लेवल राईज, सी लेवल फॉल, टायडल फॉर्मेशन, ओशन करंट, रिसोर्सेस अँड कोरल रिफ्स अँड ऑल दोज, तेच तुम्हाला स्टडी करून तो बुक्स मध्ये, म्हणजे तो एक टेक्निकल वे मध्ये स्टडी करतोय. राईट, किंवा जिओमॉर्फोलॉजी, रॉक्सचे टाइप्स, इंटेरियर ऑफ द अर्थ अँड लाईक कनेक्टेड फिनॉमिना. यू विल फाइंड गाइज दिस फॅक्ट दॅट के जिओग्राफी इज ऑल अराउंड अस. है ना, मी तर क्लासमध्ये युजली हेच म्हणतो की जिओग्राफी इज इन आवर सराउंडिंग. तुमच्याकडे तो चष्मा पाहिजे, तो ॲटिट्यूड पाहिजे, तो आउटलुक पाहिजे की तो आपण तसा बघतोय.
है ना, कारण अदरवाईज बघणाऱ्याचा फ्लडच वाटणार. बट जर तुम्ही त्याला त्या वे मध्ये बघितलं की फ्लड इज अ फिनॉमिना ऑफ जिओग्राफी और फ्लड इज अ फिनॉमिना ऑफ हाऊ अर्थ सर्फेस इज इम्पॅक्टेड बाय ह्युमन अँड ह्युमन इज इम्पॅक्टिंग द अर्थ सर्फेस, देन यू विल फाइंड की तुम्हाला तो फिनॉमिना बेटर कळेल. क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, आता हीट इफेक्ट चालू आहे, ठीक आहे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा टेम्परेचर राईज आहे, खूप सारा फिनॉमिना, डेझर्टिफिकेशन यू कॅन कनेक्ट, की हे सगळे फिनॉमिनाज आपल्या सराउंडिंग मध्ये होत आहेत गाईज. मग त्याच्यासाठी बुक्स मध्ये फक्त सगळ्या सर्च करायचं असं नाही, काही काही ऑब्झर्वेशनने सुद्धा आपण त्या गोष्टी समजू शकतो. ठीक आहे, आय होप सेकंड पॉइंट क्लिअर. देन imagining and connecting different geographical phenomena to each other, that means interlinking of the subject. See guys, the thing is की जिओग्राफिकल फिनॉमिनाज ना हे व्हिज्युअलायझेशन्स असतात. बघा जेव्हा आपण जिओग्राफी स्टडी करणार, यू विल फाइंड की मी विदाउट पिक्चर, विदाउट व्हिज्युअलायझेशन तुम्हाला फार गोष्टी नाही समजून सांगू शकणार. द रिझन बिंग, अर्थ रोटेट करते, कसं इमॅजिन करणार, व्हिज्युअलाइज करावं लागेल ना, राईट. किंवा विंड मूव्ह करतोय वन लोकेशन टू अनदर, राईट. किंवा टुंड्रा टाइप ऑफ क्लायमेट मध्ये लोक कसे राहतात, हे इमॅजिन व्हिज्युअलाइज करावं लागेल तुम्हाला. विदाउट व्हिज्युअलायझेशन यू वोंट एबल टू फाइंड दॅट काइंड ऑफ कनेक्ट ऑर इंटरेस्ट, आय वुड से रॅदर, इन दी सब्जेक्ट मॅटर. देन सो आपल्याला व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन आणि त्यांच्यामधला इंटरलिंकिंग आणि इंटरकनेक्ट सर्च करावं लागेल, फाइंड करावं लागेल, राईट. तेव्हा हे सब्जेक्ट ना एक म्हणजे तेव्हा त्याला काहीतरी बहर येईल, तेव्हा तो सब्जेक्ट काहीतरी ना एक नवा आउटपुट आणि इंटरेस्ट क्रिएट करेल तुमच्यामध्ये, राईट. दॅट इज वाय आय एम टेलिंग यू ऑल दिस. कारण मी सगळ्या या गोष्टी, बिलीव्ह मी गाईज, फक्त क्लासमध्ये सांगण्यासाठी नाहीये, बट या सगळ्या गोष्टी खरंच मी इन प्रॅक्टिस केल्या आणि त्याच बेसिसवर मी तुम्हाला इथे सांगतोय, राईट. कारण बिंग अगेन द इंजिनियर अँड देन यू विल फाइंड की जिओग्राफी मध्ये एवढा इंटरेस्ट आहे ना की मी तिथे पीएचडी करतोय. इट मीन्स की तुम्ही बघा मी कोणत्या एक डिफरंट फेज मधून गेलो असणार जिथे जिओग्राफी सोबत माझा फार बेटर कनेक्ट झालाय. ठीक आहे, सो त्याच बेसिसवर सांगतोय. देन दिस वन, देन वॉचिंग द एनिमेटेड प्रेझेंटेशन्स ऑन द इंटरनेट. व्हाय? कारण व्हिज्युअलायझेशन आणि इमॅजिनेशन आहे. मग जिओग्राफीला तुम्हाला अंडरस्टँड करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन बघा ना, युट्यूबचा एवढा सारा डेटा अवेलेबल आहे तुमच्याकडे. 2 GB 3 GB 4 GB काय बघतोय, पण रील्स बघतोय, स्क्रोल करतोय 2 तास 3 तास 4 तास, कळत नाही आपल्याला, ठीक. बट त्याच्यापेक्षा इन्स्टेड जर तुम्हाला वाटलं की यार फ्लड, लँडस्लाइड कसा येतोय, बघा व्हिडिओज बघा, हंड्रेड्स ऑफ व्हिडिओज आर ऑलरेडी बीन मेड. क्लाउड बस्ट कसा येतो बघा तिथे, राईट. किंवा यू विल फाइंड की अर्थचा इंटेरियर कसं स्टडी करतात, बघा इंटेरियर ऑफ द अर्थचा व्हिडिओ. यू विल फाइंड की तुम्हाला ती कन्सेप्ट ना फार बेस्ट अँड बेटर वे मध्ये क्लिअर होईल. बिलीव्ह मी गाईज, दॅट इज फॉर शुअर. Okay, so yes, with the help of mentor and with your own efforts, you can do this thing for sure. ठीक आहे, सो मग तो पॉइंट असणार जो मी म्हणजे अदरवाईज क्लासमध्ये सांगणार किंवा कोणी इंडिव्हिज्युअल सांगेल की व्हिडिओज बघू नका किंवा डेटा ऑफ ठेवा किंवा मोबाईलच यूज नका करू. मी तुम्हाला सांगेल सी प्रत्येक गोष्टीचे काही प्लस असणार, काही मायनस या निगेटिव्ह असणार. ठीक आहे, अशा केसमध्ये आपल्यामध्ये ती स्किल पाहिजे की आपण त्याला पॉझिटिव्ह कसा जास्त प्रमोट करू शकतो, पॉझिटिव्ह इन दिस पर्टिक्युलर वे. नेक्स्ट, रिव्हिजन ऑन अ रेग्युलर बेसिस. आता बघा एवढं सगळं केलंय आपण अँड यू विल फाइंड की सगळं केलंय आणि म्हणतो ना आपण पुढचं पाठ मागचं सरचं पाठ. नो, सी आता युपीएससीचा रिझल्ट लागलाय, आता मग तुम्ही काय असणार, फार मोटिवेटेड असणार. ठीक आहे, कारण आता मी पण देतोय, मी पण एमपीएससी प्रिपेअर करतोय अँड दिस वे. आता मग इथे बघा गाईस, तुम्ही जर त्यांचे स्क्रिप्ट बघितली, ठीक आहे, किंवा त्यांचे सेमिनार ऐकले किंवा त्यांचा व्हिडिओ बघितला टॉपर्स, तर मला वाटतं सगळे टॉपर एक गोष्ट तर कॉमन सांगणार. व्हॉट? एक आत्ता इथे येईल, रिव्हिजन. आय बिलीव्ह पर्सनली युअर रिझल्ट इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू युअर रिव्हिजन, है ना. आय हॅव युजली दिस फॉर्म्युला इन क्लास 2R. काय 2R? 2R means your result is directly proportional to revision. जेवढ्या वेळेस तुम्ही एका पॉइंटची, टॉपिकची रिव्हिजन करणार, तुमच्या रिझल्टचे प्रॉस्पेक्ट्स इन्क्रीज होतील. या तुमच्या रिझल्टचे प्रॉस्पेक्ट इन्क्रीज होतील. सो द थिंग इज की आपल्याला रिव्हिजन जेवढी जास्त करता येईल तेवढी रिव्हिजन करायची. ठीक आहे, वाटलंच कमी रीड करा. आय एम टेलिंग यू अगेन, क्वांटिटी इज लेस इम्पॉर्टंट दॅन क्वालिटी. अँड रिव्हिजन करतो इट मीन्स आपण क्वालिटीवर फोकस जास्त करतो. कारण एक्झाम मध्ये जेव्हा गोष्ट रिप्रोड्यूस करायची, अप्लिकेशन लॉजिक अप्लाय करायचं आहे, तेव्हा ती गोष्ट किती बेटर वे मध्ये तुमच्या माइंड मध्ये इन्फ्युज्ड आहे ते जास्त मॅटर करतं, रादर दॅन किती सेट ऑफ डेटा तुमच्या माइंड मध्ये. नो,
राईट. सो जर एखादी गोष्ट आपल्याला फार टाइम रिवाइज केली ना बघा, कन्फ्युजन नाही होणार ऑप्शन मध्ये, है ना. ऑप्शन मध्ये कन्फ्युजन नाही झालं तुम्ही, यू गाईज विल बी प्रिटी मच शुअर अबाउट दिस. आणि ते 2-4 असतं क्वेश्चन असतात जे अल्टिमेटली कट ऑफ डिफाईन करतात, अदरवाइज कट ऑफच्या बाहेर ठेवतात कोणाला, राईट. सो सिंपल सा फॅक्ट है, रिव्हिजन आय बिलीव्ह की ज्योग्राफी साठी रिव्हिजन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, बिकॉज सब्जेक्ट हा फार इंटरलिंक्ड आहे. एक टॉपिक आहे, जर तुम्हाला ऍटमॉस्फिअर नाही कळाला, तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग पण नाही कळणार, तुम्हाला ग्रीन हाऊस गॅस त्याच्यासोबत तो पण इफेक्ट नाही कळणार, तुम्हाला त्याच्यासोबत हीट बजेटिंग फेनॉमेनाज नाही कळणार आणि त्याच्याशी रिलेटेड सगळ्या जे ऍस्पेक्ट्स आहेत. सो द थिंग इज यू हॅव टू मेक इट शुअर की तुम्ही रिवाइज करतायत गोष्टी इन द मोस्ट इफेक्टिव्ह मॅनर. ठीक आहे, दिस वे. देन द प्रॉब्लेम सॉल्विंग or previous year question paper solving. See now for the case of, कारण आपण UPSC MPSC चे ऍस्पिरंट्स आहे, ठीक आहे. मी आता UPSC MPSC क्लबच करतो कारण मोर ऑर लेस सेमच आहे, ठीक आहे. सो द थिंग इज ओव्हर हिअर, आता इथे काय असणार आपल्याला, कारण आपण ऍस्पिरंट्स आहे, इंटरेस्ट क्रिएट करतोय, दॅट इज ऍब्सोल्युटली फाईन विथ नो डाऊट. बट आपण आपली ड्युटी काय की आपल्याला एक्झाम पण क्लिअर करायची. मग एक्झाम कशी, हे सगळं एवढं जे आपण केलंय ते एका गोष्टी सोबत अलाइन करत जायचंय, ठीक आहे. की या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला इथून काही इनपुट्स घ्यायचे आहेत, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स, मॉक टेस्ट सिरीज, इथून क्वेश्चन्स मधून इनपुट घ्यायचे की अशा टाइपचे क्वेश्चन्स विचारता, म्हणजे हा डेटा लक्षात ठेवायची गरज आहे किंवा नाहीये, ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची गरज आहे किंवा नाहीये, है ना, या वेज मध्ये मॅप ड्रॉ करता येईल किंवा नाहीये, कळतंय, राईट. यू विल फाइंड दिस प्रॉब्लेम सॉल्विंग और द प्रीवियस ईयर क्वेश्चन पेपर सॉल्विंग वुड रॅदर हेल्प यू to understand this particular fact. Okay, so how to study geography effectively, I believe I have explained you a lot. आणि मी सांगेल फक्त जिओग्राफी साठी नाही, तुम्ही हे जे अप्रोचेस आहेत ना, हे कोणत्याही सब्जेक्टला अप्लाय करा गाइस, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, हिस्ट्री और एनी अदर सब्जेक्ट. बिलीव्ह मी, ऍट द एंड ऑफ द डे यू विल रिअलाइज की तुमचा त्या सब्जेक्ट मध्ये ना फार इंटरेस्ट क्रिएट होता, आणि अल्टिमेटली जर हा पॉइंट आपण फॉलो केला, PYQs आणि हे, तर तुमचा रिझल्ट सुद्धा येईल. आय एम अश्युअरिंग यू, येस, अश्युअरिंग करतोय की खरंच तुमचा रिझल्ट पण येईल, ठीक आहे. बट प्रोव्हाइडेड आपल्याला या गोष्टी कंटिन्युअस कराव्या लागतील, आणि त्या दॅट फॉर टाइम लॉंग ऑल्सो, ठीक आहे. आता इफ यू फाइंड एनी क्वेरी, इफ यू फाइंड एनी डाउट, just feel free to approach me or comment over in the comment box. ठीक है. So yes, I welcome you again to the Drishti IAS family, and yes, I wish you all the best के तुमच्या MPSC प्रिपरेशन साठी. ओके, सो परत भेटूया गाइज, मी परत व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी, and this is all about for this video. Thank you and have a good time. डियर व्यूअर्स, अपने एग्जाम की तैयारी को और बेहतर करने के लिए हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना न भूलें.